नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आपलं महाराष्ट्राचं आपलं कॅप राऊंड जे काही 1 चालू होणार आहे तर त्याची नोटीस आलेली आहे। नोटीस नंबर 13 तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला BMS BHMS BOMS करायचं असेल तर त्यासाठी अगदी हे वेळापत्रक आलेलं आहे। तर त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर तुम्ही अगदी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। त्यांनाही लक्षात येईल की ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नव्यानं ही संधी उपलब्ध झालेली आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑलरेडी पण त्या विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। तर अगदी हे नोटीस नंबर 13 आलेली आहे आणि ह्याचप्रमाणे नोटीस नंबर 14 सुद्धा फिजिओथेरपीसाठी सुद्धा आलेली आहे। तर मी सध्या तुम्हाला स्क्रीनवरती नोटीस नंबर 13 ही पूर्णपणे वाचून दाखवते कसे हे पूर्ण टाइम टेबल आलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता। हे शेड्यूल आलेलं आहे कॅप राऊंड 1 अँड कॅप राऊंड 2 चं। हे आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानीसाठी हे आपल्याला हे पूर्णपणे कोर्सेससाठी हे शेड्यूल आत्ताच पब्लिश केलेलं आहे CET सेलवरती तुम्ही पाहू शकता। त्याप्रमाणे अगदी हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आहे। तर ते 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता। तर हा खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव चुकून राहिलं असेल रजिस्ट्रेशन करायचं तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही संधी उपलब्ध झालेली आहे। तर जे काही विद्यार्थी आपल्या हे चॅनलवरती असतील नवीन आणि ते पहिल्यांदा पाहत असतील तर अशाच युजफुल व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अगदी वरचीवर नवीन अपडेट्स येत राहतील। आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी माहिती नाही तर तरीसुद्धा तुम्ही त्या विद्यार्थ्यांना मित्रांना तुमच्या सांगा की ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अद्याप त्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध झालेली आहे। 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत असणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईन BMS BHMS BOMS कोर्सेससाठी। तर त्यासाठी सुद्धा त्यांनी 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर असा हा कालावधी दिलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते पोर्टलवरती ओरिजिनल अपलोड करायचे आहेत। त्याचा सुद्धा टायमिंग हा 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर असा दिलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला जी पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती 6/9ला येणार आहे, 6 तारखेला। आणि त्यानंतर जे आलेलं आहे ते सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1चं ते 8/9 म्हणजेच 8 सप्टेंबरला असं येणार आहे। आणि त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग जी आहे प्रेफरन्सेस लिस्ट आपल्याला द्यायची असतात ते 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता। तर 8 ते 10 तारीख ही तुम्ही लक्षात ठेवा। आणि डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड 1ची हे 12 सप्टेंबर 12/9/2025ला असं हे येणार आहे। आणि त्याचबरोबर फिजिकली जॉईनिंग ज्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना फिजिकली जॉईनिंगसाठी आपल्याला तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तिथे किंवा कॉलेजला DD चेक घेऊन जो जायचा आहे तो टायमिंगसुद्धा त्यांनी इथे दिलेला आहे। 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला तिथे फिजिकली जॉईनिंग करायचं आहे। आणि त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 2चं सुद्धा 27/9ला दिलेलं आहे। त्यानंतर चॉईस फिलिंग, डिक्लेरेशन्स आणि फिजिकली जॉईनिंग ह्याप्रमाणे हे पूर्णपणे असा हा टाइम टेबल त्यांनी जाहीर केलेला आहे। तर कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 असं हे पूर्णपणे वेळापत्रक आत्ताच हे CET सेलवरती सुद्धा प्रकाशित झालेलं आहे। तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता। हे पूर्णपणे टाइम टेबल जो आलेला आहे BMS BHMS BOMSचा आणि जो नोटीस नंबर 14 आहे ते फिजिओथेरपीसाठी सुद्धा आलेली आहे। तर हे नवीन अपडेट्स आत्ताच आपल्या ह्या चॅनलवरती अपलोड मी आत्ता केलेलं आहे। तर जे काही नवीन विद्यार्थी असतील आपल्या चॅनलवरती तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। ज्या विद्यार्थ्यांना अगदी BMS BHMS BOMSची सुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग जर हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी ह्याच्याबद्दल अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तो ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।